माझी एक विशिष्ट हेअरस्टाईल आहे, माझी एक विशिष्ट बोलण्याची पद्धत आहे, माझी एक विशिष्ट चालण्याची पद्धत आहे, माझा एक विशिष्ट रंग आहे माझा एक विशिष्ट रंग आणि हाच माझा मेकअप आहे. मी असं म्हणेल का की हा नवरदेव ही नवरी काळे मी मेकअप नाही करणार, हा गोरा आहे मी याचा मेकअप नाही. जो रंग तुमच्या समोर येईल त्याचा मेकअप करावा लागेल, बरोबर. मग मी जर म्हटलं की हा माझा मेकअप आहे तर हा माझा मेकअप कोणाचा आहे? ट्रेनरचा आहे. कोणाचा आहे? ट्रेनर, टीचर, शिक्षक, प्रशिक्षक किंवा डायरेक्टर, सर, बरोबर. हा सरांचा मेकअप आहे. असे दिसले की यांना सर म्हणतात. मी आता तिथून बाहेरून आलो, ते दारुडे आलेत बरं का, असं म्हणणार का मला? काय म्हणणार? सर, पण मी आता दारूची बॉटल असली, माझ्या आता ती ज्वेलरी दारूची बॉटल, केस विस्किटलेले, असं चालत वेळा वाकडा चालत जर आलो तर तुम्ही मला सर म्हणाल की दारुड्या? दारुड्या. तर तो मेकअप झाला दारुड्याचा. आता तुम्हाला तेच एक्झाम्पल देतो की तुमचा मुलगा, तुमची मुलगी किंवा ही मुलगी, भाऊ बहीण गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय नाटकात आणि त्याचा रोल दारुड्याचा आहे. काय कराल त्याला? विस्कटलेले केस, बरोबर, कपडे कसे असतील? मळलेले. आता त्याच्या काय देणार? चालणार कसा तो? वेडा वाकडा. मग त्याचं हे चालणं, बोलणं, दिसणं, हेअरस्टाईल हा मेकअप झाला दारुड्याचा. हे दारुड्या हा मेकअप आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली? सर हा एक मेकअप आहे. आपण डोक्यात एकच ठेवणार होतो, ब्रायडल, नवरीचा मेकअप आला की मला जगातलं सगळं आलं, असं अजिबात नाहीये. तुम्हाला सगळं आलं पाहिजे. मॅडम काय शिकवणार आहे हा भाग वेगळा, तर तुम्हाला आलं सगळं पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाली? जसं तुम्हाला एक्झाम्पल देतो की हे छत्रपती शिवाजी महाराज, कसं म्हणणार तुम्ही? कधी म्हणणार? हिला कधी म्हणणार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज? तिने जिरेटोप घातला, हातात तलवार असली, बरोबर, तिचा पेहराव कसा असला तर म्हणणार ही बाल शिवाजी, बरोबर. या सावित्रीबाई फुले कधी म्हणणार? कसा मेकअप? या राणी ताराबाई, हे महात्मा गांधी आहे, हे सुभाषचंद्र बोस आहे, कधी म्हणणार? ते व्यक्तिमत्व बघितलं की तुम्ही म्हणणार. पण ते व्यक्तिमत्व तयार कोणी केलं? तुम्हीच ना. आणि तुम्ही मेकअप म्हणणार, तुम्ही ब्युटिशियन आहात, तुम्हाला व्यक्तिमत्व तयार करायचं. आणि ते व्यक्तिमत्व तयार करत असताना तुम्हाला शिकवायचंय की चालायचं कसं, बोलायचं